सीएम मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार सीएमना मंत्र्यांच्या निर्णयावर हस्तक्षेप करता येणार। मुख्यमंत्री फडणवीस उद्या नाशिकच्या दौऱ्यावर एसआयआर उपक्रमासाठी भाजपची आज महत्त्वाची बैठक। कुंभमेळा नियोजनासंदर्भात आढावा घेण्याची शक्यता। स्थानिक संस्था निवडणुकांचं बिगुल पुढल्या वर्षीच 20 झेडपी आणि त्याचबरोबर 211 पंचायत समिती निवडणुका पुढल्या वर्षी। एसआयआर पूर्ण झाल्यावरच निवडणुका। सर्वोच्च न्यायालयामध्ये आज होणार सुनावणी। प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये काम करायची इच्छा, सर्व रिपब्लिकन पक्षांचं ऐक्य व्हावं, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं मोठं विधान। कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात मोठी बातमी। ठेकेदाराकडून 3.5 कोटी उकळल्याचं समोर। नातेवाईक आणि मित्रांच्या बँक खात्यांचाही वापर। संशयितांची बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू। बीजेपीनंतर देशामध्ये आता दिमागी नक्षल जनता पार्टी। लाल किल्ल्यावरून मोदींनी केलेल्या दिमागी नक्षल विधानानंतर तरुणाईची सोशल मीडियावर मोहीम। केजरीवाल, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांचाही पाठिंबा। भाजप आणि शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद। ठाण्यातील कार्यक्रमाला भाजप नेत्यांची दांडी। मराठीवर प्रेम असलेले लोक आले होते। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा भाजपला टोला। भाजपची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर। महाराष्ट्रातून विनोद तावडे, पियुष गोयल, भारती पवार यांना संधी, तर वसुंधरा राजे आणि स्मृती इराणी यांचंही राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये कमबॅक। विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर झारखंडमध्ये TDPL-द्वारे घेतलेली परीक्षा रद्द। निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार। मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा। तुकाराम मुंढेंच्या FDAला हायकोर्टाचा दणका। नियमांचं 98% अनुपालन करूनही मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्यामुळे 5 लाखांचा दंड। FDAचं धोरण विचित्र असल्याचीही टिप्पणी। मुंबईतील रिक्षा टॅक्सी चालकांसंदर्भात मोठी बातमी। मराठी बोला अन्यथा आजपासून कारवाई होणार। मराठी न येणाऱ्या चालकांवर कारवाई होणार। मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची नोटीस दिली जाणार। मुंबईमध्ये बेस्टच्या खासगीकरणाचा घाट। 22 आगारांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव। आज मुंबई महापालिकेच्या विशेष सभेत प्रस्तावावर चर्चा होणार। भाजप शिवसेना नगरसेवकांना व्हीप जारी। मुंबईमध्ये आजपासून बेस्टच्या कामगारांचं बेमुदत उपोषण। कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी आक्रमक। मुंबईकरांची प्रवास कोंडी होण्याची शक्यता। मुंबई महापालिकेवर मेट्रोचा अधिक आर्थिक भार। कुलाबा ते सिप्स मार्गावरील स्टेशन परिसराच्या विकासाची जबाबदारी महापालिकेवर। विकासासाठी पालिकेला 702 कोटींचा निधी खर्च करावा लागणार। गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी समुद्रामध्ये सेफ्टी सिग्नल। समुद्रामध्ये बसवले जाणार ओहोटी रेषा दर्शवणारे सिग्नल। मुंबईतील 21 विसर्जन स्थळांवर सेफ्टी सिग्नल। महाराष्ट्रामध्ये पावसाची अनियमितता। ऑगस्टमध्ये पावसाचा जोर ओसरला। अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची दडी। मुंबईमध्ये पुढील 2 दिवस हलक्या सरींचा अंदाज। नाशिकच्या पेठमधील शाळेच्या भिंतींना तडे। भूकंपामुळे शाळेच्या वर्गखोल्या धोकादायक। आधीच खराब झालेल्या शाळेच्या भिंतींना आणखी तडे। शाळेतील 267 विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला। मंदिराबाहेरील गर्दीमध्ये तरुणाची चप्पल हरवली। शोधासाठी पठ्ठ्यानं थेट ChatGPTला कामाला लावलं। ChatGPTच्या मदतीने शोधून काढली चप्पल।